ॲज अ ॲक्टर मला ते डिकन्स्ट्रक्ट होणं खूप आवडतं. मला असं वाटतं मी प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मी असं खूप आपले असे तुकडे वेगळे करावे आणि त्याच्यातून जे आपण बांधतोय स्वतःला आणि ते जेव्हा ती बांधील होईल तो त्या कॅरेक्टरची दिशा असेल. म्हणजे कामाच्या ठिकाणी तुमचे मित्र असणं याच्यानी काम काम उरत नाही, ताण उरत नाही त्याचा, की समुद्रातनं ह्याला वरती यायचे तर त्याचं पर्यवसान दोघं बुडण्यातच होऊ शकतं बघ. एकदा मला सर्दी खोकला झाला होता, त्यामुळे माझा आवाज खूप बसला होता. तर मी समीरला म्हटलं की मला असं वाटतं की आपण आज डब करायचं का. खरं तर आपल्या ह्या सुट्ट्यांचे दिवस आणखी आनंददायी होणार आहेत, कारण एक अतिशय मनोरंजक धमाल चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. ते म्हणजे बाप्या हा सिनेमा येतोय 15 मेला. जबरदस्त कास्ट आहे, सगळेच आज माझ्या सोबत आहेत, त्यामुळे इथेच एक वेगळा सोहळा झाला आहे असं वाटतंय. चित्रपट जितका छान आहे तितकीच सगळे कलाकार अतिशय दमदार, गोड आणि अप्रतिम आहेत. गिरीश सर, बरं तुमच्यापासून सुरुवात करते की तुमचा सिनेमा एकतर खूप दिवसांनी येतोय, ही एक छान गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही एक छान भेट देताय आम्हाला त्या सुट्ट्यांमध्ये सगळ्यांना, असंच एक म्हणेन. बाप्या हा चित्रपट राजश्रीकडे येणारच आहे मी, पण एकंदर पूर्णच वेगळा चित्रपट आहे आणि तितकाच एंटरटेनिंग चित्रपट पण आहे. सो तुम्हीच सांगा, जेव्हा समीर तिवारी तुमच्याकडे ही कथा घेऊन आले होते कसं होतं ते सगळं? मजेशीर प्रवास होता. आता तू म्हणल्यासारखं की खूप दिवसात मराठी चित्रपट करणं झालं नव्हतं. हा, म्हणजे पहिल्यांदा ती कन्सेप्ट ऐकल्यानंतर तर त्यामुळे नवीन येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाकडे मी उत्सुकतेने पाहत होतो. अशात आम्ही एक वेबसिरीज केली एकत्र, त्याचे दिग्दर्शक समीर तिवारी होते. तिथं जे काही मी त्यांना गुण दाखवले माझे त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की अरे या माणसाला काहीतरी आपण नवं द्यावं काम, फारच रिकामा आहे हा. मग नाही पण म्हणजे अशा अर्थाने मैत्री खूप चांगली जुळली. आणि मग ते म्हटले की मला एक मराठी सिनेमा करायचा आहे हो. तर मी म्हटलं हो का, चालेल करूया. तर मला असा संशय होताच की बाबा अमराठी माणूस आणि मराठी सिनेमा म्हणजे काय किती असणार वगैरे. मग तसं ते स्क्रिप्ट त्यांनी दाखवलं तर मला ते विषय आणि ते सगळं खूपच आवडलं. इंटरेस्टिंग आहे म्हटलं, हे फारच इंटरेस्टिंग आहे. पण ही संहिता आत्ता जी लिहिली आहे ती काही बरोबर नाही, त्याच्यात सुधारणा करावं लागते. आणि त्यांचं मोठेपण असं की ते पुण्याला आले, आम्ही बसलो, चर्चा केल्या, सगळे विषय माझे मुद्दे सगळे ऐकून घेतले. त्याच्यानुसार त्या दोन्ही आमच्या लेखकांनी त्यांनी मिळून ते परत त्याचे ड्राफ्ट केले, बदल केले आणि ती प्रोसेस सुरू झाली. आणि मग मजा यायला लागली हळूहळू जसं चेंज होतील तसे. आणि एक मोठा कालखंड होईल का नाही चित्रपट, होईल का नाही अशा अवस्थेत गेला. पण त्याचबरोबर एका टप्प्यावर आमच्या दोघांचंही कन्व्हिक्शन एक तयार झालं. त्यामुळे मी त्यांना म्हणायचो, ते निराश झाले की नाही होणार हा चित्रपट. आणि मी जेव्हा निराश होईन तेव्हा ते म्हणायचे की नाही सर, करणे काय आपने कोई हे चित्रपट. तर अशा अर्थाचा प्रवास तो झाला, त्यामुळे मजेशीर होता. आणि अशा पद्धतीने हळूहळू त्या संहितेबरोबर राहून ती संहिता पुढे समृद्ध करत नेल्यामुळे आजचा परिणाम कदाचित आपल्याला दिसतो आहे. वा, नक्कीच. मी सुद्धा पीफमध्ये हा चित्रपट पाहिला आहे, त्यामुळे मी तितकीच आनंदाने तुमच्याशी आत्ता बोलतीये. राजश्री, तुझ्याकडेच येते. फिल्म असो वा सिरीज, तुझ्या वेगवेगळ्या भूमिका असतात, त्याच्यात काहीतरी वेगळीच राजश्री आम्हाला दिसते. आणि इकडे तर पूर्णच वेगळी दिसते, म्हणजे ती आहे, तो आहे. आणि तुझं ते रूप, तुझं ते कन्व्हिक्शन, इट्स रिअली हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे ते कमाल झालेलं आहे. जेव्हा पहिली ही कन्सेप्ट तुझ्याकडे येते, त्यात हा मराठी चित्रपट आहे, तू खरं तर इंटरनॅशनल लेवलच्या सिरीज केलेल्या आहेस, त्यानंतर जेव्हा असा एक विषय येतो, तू त्याकडे कशा पद्धतीने बघितलीस? पण पहिल्यांदा कन्सेप्ट ऐकल्यावरच तुझं काय रिॲक्शन होती, कसं होतं ते सगळं? नाही, मी नेहमीच एक वेगळा आणि चांगल्या कॉन्सेप्टच्या शोधात असते. त्यामुळे खूप काही ऐकल्यानंतर असं काहीतरी एक वेगळंच काहीतरी करायला मिळतंय असं जेव्हा दिसतं, तेव्हा मला असं वाटतं की हे मी करेन. म्हणजे मी त्याच्यामध्ये म्हणजे असं यू लाईक चॅलेंज? हां, आय लव्ह चॅलेंजेस. आणि तुला तर माहितीच आहे. त्यामुळे मला जेव्हा एक आली कॉन्सेप्ट, त्यामुळे मला असं वाटलं अरे कितीतरी काहीतरी करायला मिळतं आहे, काही शिकायला मिळतं आहे. आणि ॲज अ ॲक्टर मला ते डिकन्स्ट्रक्ट होणं खूप आवडतं. मला असं वाटतं मी प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मी असं खूप आपले असे तुकडे वेगळे करावे आणि त्याच्यातून जे आपण बांधतोय स्वतःला आणि ते जेव्हा ती बांधील होईल तो त्या कॅरेक्टरची दिशा असेल. त्यामुळे मला तर खूप मजा आली काम करताना. आणि मला तो शैलेश आणि शैलेजा हे दोन्ही करताना मला खूपच
कमाल हो, वाटतं. पण म्हणजे जेंडर ट्रान्झिशन हा विषयच इतका वेगळा आहे की तो चित्रपटात येणं, अगदी, एका हो, अभिनेत्रींना हो. ते करायला मिळणं, कारण पोलिसाच्या भूमिका असतात, बाकी वेगवेगळ्या अशा रफ अँड टफ भूमिका मिळतात, पण अशी भूमिका सहसा वाटायला येत नाही, कधी असं होत नाही पटकन हो. आपल्यात. कोणी लिहितही नाही ना. हां. इनफॅक्ट इट्स अनफॉर्च्युनेट की आपण बऱ्याच वेळा असं होतं की एक फॉर्म्युला चालला की त्या पद्धतीचेच सिनेमे, त्या पद्धतीचंच कॉन्टेंट निघतं. म्हणजे जर एखादी म्हणजे आता पोलिसाची भूमिका एका मुलीची हे झाली तर ती तशीच पोलिसाची भूमिका लोक बघतात आणि त्यामुळे त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांचं काय, त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या आजूबाजूला काय चाललंय, त्यांचं काहीच घेणं देणं नसतं. मग कॉन्टोरिंग करा आणि काही म्हटलं तरी ती हिरोईन दिसली पाहिजे, तर ते कॅरेक्टर नाही दिसत त्यांना. ते एक जे ॲक्टर त्यांनी कास्ट केलेलं आहे ते ॲक्टरच कास्ट दिसतं. मग त्याच्यामध्ये शैलेश आणि शैलेजा नाहीच दिसणार ना. त्यामुळे ते करण्यासाठी तुम्हाला त्याच्यात घुसावं लागेल, त्याच्यामध्ये तो असं हे बघावं लागेल की आपण काय याच्यामध्ये एक नवीन घेऊन येतोय. म्हणजे थेट एक पुरुषच साकारायचा होता तुला. तेच ना, म्हणजे किती मोठं चॅलेंज आहे हे की यामध्ये सो मला मजा आली. किती वेळ लागला होता मेकअपला, कशी ती 2 process होती? तास आम्ही एकतर आम्ही एक 3-4 महिन्यांपासून आम्ही याबद्दल बोलत होतो. आम्ही बरेच लुक टेस्ट केले आणि बऱ्याच गोष्टींकडे बघत होतो की आम्ही हे असं असेल तर कसं वाटेल, हा विग कसा दिसेल, कारण आम्हाला खूप जवळ जायचं होतं त्याच्या की मिशी असेल तर कशा पद्धतीने ती मिशी वाढते, कशा पद्धतीने ते हे वाढतात. कारण बऱ्याच वेळा हॉर्मोनल जेव्हा इंजेक्शन्स घेतात किंवा तो पूर्ण ट्रान्झिशनमध्ये जातात त्याच्यामध्ये बरेच बदल घडतात आपल्या याच्यामध्ये. तर चेहऱ्याचं टेक्स्चर काय होईल, केस कशा पद्धतीने वाढतील, तर हे खूप काही आम्ही बराच डिटेलिंग, research. हो खूप अगदी. आणि आम्ही, मला आठवतं समीर मुक्तल, मी, आमचे सुभाष दादा मेकअपचे जे होते ते, तर आम्ही खूप बसून त्याच्यामध्ये हे करून बघायचं, ते करून बघायचं आणि कोणीही थकलं नव्हतं. म्हणजे ॲज अ ॲक्टर माझी तर हे होतीच, पण आमचे दादा म्हणजे मेकअप त्यांनीसुद्धा असं नाही म्हटलं की हे करून ओके ना, हे त्यांनी पण सतत नाही असं नाही, असं करून बघूया, मला असं वाटतं असं करून बघूया, सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण त्या कॅरेक्टरला तिथपर्यंत नेण्यासाठी खूप जी एक मागे आपण मेहनत केलेली आहे. पण मजा आहे ना, अदरवाईज मग काय, मग ते सेम जर दिसायचं आणि आवाजही असेल. तू बदललास. आवाज म्हणजे तर पहिले आम्ही कोणी दुसरं करणार होतं हे, कारण ते वाटत नव्हतं. पण एकदा मला सर्दी खोकला झाला होता, त्यामुळे माझा आवाज खूप बसला होता. तर मी समीरला म्हटलं की मला असं वाटतं की आपण आज डब करायचं का, आणि त्याने लगेच डबिंग लावलं माझं आणि त्या दिवशी आम्ही तो आवाज अख्खा मिळाला. तो आवाज मिळाला. कारण तो आवाजही हो म्हणजे आवाजापासून ती तयारी हो अगदी. आणि जाणवते. शेवटपर्यंत म्हणजे त्याचं ऑलमोस्ट सगळ्यांचं डबिंग झालं होतं. कोणी एक वेगळं डबिंग करणार होतं त्याचं, आणि ते सगळं तय झालं होतं. पण त्याच्यामध्ये मी म्हटलं एकदा ट्राय करून बघूया, कारण मला असं वाटतं की माझा आवाज चांगला बसला आहे आता. आणि तो आवाज पण मिळाला म्हणजे. हो, आय नो, इट्स सो फॉर्च्युनेट. आणि गिरीश, म्हणजे एकीकडे आत्ता पण बसलेच, एकीकडे श्रीकांत आहे, एकीकडे राजश्री आहे, देविका सुद्धा, तुम्ही एकत्र इतकं काम पण केलेलं आहे बऱ्यापैकी तो, आणि तुमची पण एक छान केमिस्ट्री दिसते मला. म्हणजे तुमची तर काही कहणे तुमच्या दोघांची पण ते तर प्रश्नच नाही. हे केमिकल लोचा आहे हा. पण ती पण यारी गावावर भारी पडतीये, ते कसं ते बघायचंय. सो ते जास्त सगळं सहज जमून गेलं का, कसं होतं? मला विचारू द्या प्रश्न, की मला तुमचंच चाललंय तर काय म्हणलीस तू? सगळेच जवळचे आहेत, आपलेचे आहेत, एकत्र काम खूप वेळा केलेलं आहे किंवा मैत्री पण आहे, त्यामुळे तो एकंदर ती सहजता आणखी जास्त झिरपत गेली, काय कसं होतं? हो, ते खरं आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणी तुमचे मित्र असणं, याच्यानी काम उरत नाही, ताण उरत नाही त्याचा. आणि त्याचबरोबर मित्र असे मित्र आहेत ना की स्पष्टपणे सांगतील की बाबा, ते पुश करतील, ते खरं सांगतील, तुमच्याशी खरं बोलणारे मित्र आहेत, खोटं काहीतरी उगाच तोंडपुजेपणा करणारे नाहीत. आणि त्याच्यामुळे तुम्ही भिस्त त्यांच्यावर टाकू शकता.
आणि एकदा कारण चित्रपटात कॅमेऱ्यासमोर काम करणं ही सगळ्यात असुरक्षित गोष्ट पण आहे. तुम्हाला पूर्ण अंधारामध्ये शोधत जायचं असतं. म्हणजे आता पहिला शॉट आहे, तुम्ही भले खूप काय सराव केला आहे, फलाणं केलं आहे, सगळं झालं आहे, पण आता दिवे लावले 4 त्या DOPनी आणि तुम्हाला तिथे उभं केलं. आता तो क्षण येतो की जिथे आता तुम्हाला दुसरा तो माणूस स्वतःच्या देहातनं काढून दाखवायचा आहे, उभा करायचा आहे. तर अशा वेळी साहजिकच आहे की तुम्ही खूप असुरक्षित, घाबरलेले असेच सगळे असतात. पण आजूबाजूला जर मित्र असले, विश्वासाचे आणि आवडते मित्र असले, तर मग मजा येते. तुम्ही त्या धाडसाने पुढे जाता. मग तुम्हाला बाकी सपोर्ट सिस्टीम ऑब्व्हियसली असते, पण त्याचा नक्की फायदा होतो. आणि आम्ही खूप धमाल केली, मजा केली तिकडे. कोकण एकतर आणि ते सेटवरचा एखादा किस्सा नक्कीच ऐकायचा आहे मला. आय एम शुअर बरंच काही घडलं असणार आहे. हो, म्हणजे आता काय किस्से तर खूपच झाले. म्हणजे आमची वादविवादच त्याचा एक वेगळा पिक्चर हां, म्हणजे हा, त्याचा वेगळा वादविवाद खूप BTS झाले. का? हां, वादविवाद झाले. त्याच्यानंतर ती लहान मुलं पण होती, त्यांनी गमती केल्या. गावकरी खूप गमती करायचे, ते जे आलेले ते. एक आमचे मित्र होते, त्यांनी एक प्रसंग आहे चित्रपटात ज्याच्यात ते येतात आणि सांगतात, काही सल्ला देतात की असं नाही तसं करा, तसं नाही तसं करा. तर तेव्हा जे काही एकूण धार्मिक विधीबद्दलचा तो सल्ला होता, अंत्यविधीबद्दलचा, त्याच्यामुळे तिथलं जे स्थानिक ज्ञान त्यामुळे वर उफाळून यायला लागलं. जो तो तिथे सांगायला लागला की नाही नाही ॲक्च्युली नाही असं नाही तसं करतात, तुम्ही तसं दाखवा वगैरे वगैरे. हे जे चालू झालं ते गंमतशीर होतं. तर असे प्रसंग प्रत्येक सेट्सवरती घडत असतात. आणि मुळात एक गंभीर विषय आला, अतिशय हलक्या हातानं वळणं देत आणि खरेपणा त्यातला जपत अशी ट्रीटमेंट असल्यामुळे प्रत्येकजण तिथे सहभागी असलेला मुक्तपणाने बोलत होता. मग त्याला असं दडपण जाणवत नव्हतं. किंवा चित्रपटाचं शूटिंग आहे मग काय, असं काही नव्हतं. थँक्स टू आवर प्रोड्युसर मुक्तलजी आणि समीर तिवारी. समीर तिवारी हे अतिशय खेळकर. म्हणजे आपण म्हणतो बऱ्याचदा की मी असं शोधत चाललो होतो, पण मग शोधत चाललो होतो, मला माहीत नाही काही, तर मग मी घाबरलेला असतो आणि त्याचा ताण दिसतो. मग तो रागामध्ये दिसतो, संतापात दिसतो. तसं त्यांचं काही नव्हतं. ते डेफिनेटली शोधत चालले होते. असं काही सेट ठरलेलं असं नव्हतं. ते त्या प्रोसेसमध्ये पूर्ण वेळ होते, शोधत होते, पण तरीसुद्धा प्रसन्नता टिकून होते. आणि त्यामुळेच खरं तर जे काही आम्ही जर चांगलं काम केलंच असेल तर त्याचं खूप श्रेय त्यांच्याकडे, त्या वातावरणाला ते टिकून ठेवायला जातं. हो, कारण त्या सगळ्यांचीच केमिस्ट्री एकत्रितरित्या बहरली अगदी खरं. असा एक फील येतोय. श्रीकांत, अर्थात मी तेच विचारेन पुन्हा की गिरीश सरांसोबत तर अनेक वर्षांची मैत्री आणि ते सगळंच त्या सिनेमात सुद्धा झिरपत जात आहे, कारण सिनेमात सुद्धा तुमची एक स्पेशल अतिशय जबरदस्त अशी मैत्री आहे. त्यामुळे हे किती सगळं छान जुळून आलंय आणि तुमची एक छान हलकी फुलकी भूमिका आहे याला. तर त्याबद्दल किती तुम्ही समाधानी नाही, होता? याच्यातलं मी जे ते ॲडव्होकेट शिंदे हे कॅरेक्टर केलं, तो फक्त याचा मित्र नाही, तो तिचाही मित्र आहे. तिचाही मित्र आहे. तर ते बॅलन्स करणं त्याच्यात म्हणजे असाच मित्र हवा की तो बॅलन्स करू शकतो ही दोस्ती, नाही का. म्हणजे आता याला माहिती की हा कसा आहे आणि हिला तर सगळ्या न्यूज पोचवायच्या आहेत, पण ह्याला हे पण सांगायचं नाही आहे. मग ती वेळ येऊ द्यायची, तर ती वेळ आत्ता आलेली आहे. म्हणजे तो नेमका क्षण आहे आणि त्याच्यात स्फोट पण होऊ शकतो हे पण त्याला माहिती आहे आणि तो होतोच. मग तिथनं ते फाटत जातं ते सगळं. तर म्हणजे त्याच्या दृष्टीने ह्या मनापासून चांगलं व्हावं ह्याचं. तुम्ही किती एन्जॉय केला हा रोल नाही, सगळा? हा. नाही, मी तर एन्जॉय प्रत्येक रोल एन्जॉय करतो, त्यातला हा आपण म्हणजे यावेळेला खूपच. कुठलीही अशी कारस्थानं नव्हती, काही नाही, असं काही नाही, काहीच नव्हतं. एकदम हा. साधं होतं, पण ते करणं अवघड असतं. साधं हा. म्हणजे अशी बरेच म्हणजे ते नुसतं एका बोटीवर दुसऱ्या बोट, म्हणजे तो ट्रॉलरवरती दाखवला आणि मी त्याला एक न्यूज सांगायला बोटीतनं येतो, पण ती बोट चढायला सुद्धा ते पाणी स्थिर नसतं ना समुद्राचं, हा. तर तिथे तारांबळ उडते ना. वेगळ्या पद्धतीने शॉट सेटवरचा घ्यावा. एखादा किस्सा सांगा. नाही, असे बरेच आहे. त्यातला हा होता की ट्रॉलरवरनं, तो ट्रॉलरला आहे, तो हात देतोय, पण ते पाणी खाली गेलं की ती बोट पण खाली जायची. त्यामुळे कसं बसं ते त्याच्यावर मला चढवलं, मग यांनी ओढलं वगैरे. अरे मला तेव्हा लक्षात आलं की समजा जर असा प्रसंग आला की समुद्रातनं ह्याला वरती यायचं, तर त्याचं पर्यवसान दोघं बुडण्यातच होऊ शकतं बघ, है ना. इनको पुल करणं लाईक इट्स व्हेरी डिफिकल्ट.
ते दोन डिरेक्टर सेड इट. नहीं नहीं आणि यहाँ डायरेक्टर दिखता है उसको, उन्होंने देखा दोनों को ऐसा एक पोजीशन चल रहा है, दो आदमी को बोले ए उधर रख खड़ा है. ते खालनं पुश करत आपल्याला होते. ऍक्टर पाहिजेत. फार धमाल. हो नक्कीच. तुम्ही कार्ट्या सॉन्ग पाहाल त्यात हा त्यात तुम्हाला दिसतंय की आम्ही बाईकवर आहोत आणि लोकल्सना सगळ्यांना आम्ही ओरडत वगैरे चाललो आहे, दुकानात वगैरे मस्ती चालू आहे. आणि त्यात म्हणजे हे नव्हते, आम्ही एक छोटा ग्रेव घेऊन निघालेलो. पूजाताई होती, अनुपम दादा होता, कोरिओग्राफर्स 2, आणि मी आणि बोबड्या अथर्व. तर आम्ही दोघं बाईकवरती आणि ते पुढच्या बाईकवरती होते, Insta 360वर. आम्ही घाटात शूट करत होतो. तर त्यांनी सांगितलेलं मस्ती करत आम्हाला खाली उतरायचं आहे घाटाच्या. आणि आम्ही ते चालत चालत दोन जणं बुलेटवरून चालले होते बाजूला. आणि अथर्व जोरात ओरडला, ए असा तो ओरडला. आणि त्याला त्यात रेकॉर्ड झाला खाली. आणि आम्ही खाली उतरलो आणि ते थांबलो बघायला रेकॉर्डिंग. आणि त्यांनी नेमकी बुलेट येऊन तिथे पार्क केली. आणि तो अथर्वला म्हणतो, काय रे ओरडत होता तू आमच्यावर, हां? आणि मग पूजाताई आणि अनुपम दादाने त्याला समजवलं, नाही बाबा शूट चालू आहे म्हणून, असं असं. मग तो गेला तिकडून. त्यामुळे बरेच कार्ट्यांना बरंच काहीतरी सामोरं जावं लागलेलं आहे. वा. आणि आर्यन तुझ्याकडे येते तर काय म्हणजे काही पिक्चर्स एप्रिल मे आता लकी ठरला तर मग मे मध्येच रिलीज होणार आहेत तुझे. तेही योगायोगाने जुळून आलंय. आणि कोकणशी नातं तर आता आणखी घट्ट झालं का, काय होतं? मला वाटतं हा पण तसाच पिक्चर आहे, एकदम म्हणजे सिम्प्लिसिटी आहे पिक्चरमध्ये. आणि हा म्हणजे ॲक्टर्सनी प्रमोट करण्यापेक्षा जास्त प्रेक्षकांच्या हातात आहे की प्रेक्षक कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतात. म्हणजे रायटरने तर त्याचं मत मांडलं आहे, पण प्रेक्षक कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी घेतात, ते कुठल्या पॉझिटिव्ह वेनी बघतात त्याच्यावर आहे. आम्ही इथपर्यंत आणलं, ट्रेलर लॉन्च झालं आहे, ट्रेलर सगळ्यांनी पाहिला आहे, खूप प्रतिसाद मिळाला आहे. आता पुढेही त्यांच्याच हातात आहे, ते जिथपर्यंत घेऊन जातील तिथपर्यंत पिक्चर जाईल. तुला जेव्हा कन्सेप्ट कळली मग तुलाही पहिल्यांदा ऐकल्यावर काहीतरी वेगळं वाटलं असेल तर काय रिॲक्शन होती? मी ॲक्च्युली मी पहिले पूर्ण वाचली नव्हती स्क्रिप्ट, फक्त मी 2-3 डायलॉग्स वाचलेले. जेव्हा स्टोरीमध्ये ट्विस्ट येतो मला कळतं की जेंडर चेंज वगैरे झालं आहे. आणि तेव्हा मी म्हणालेलो आत्याला की हे असं जेंडर चेंज वगैरेच आहे. पण मग नंतर मी जेव्हा मीटिंग केली सरांसोबत तेव्हा मला कळलं की नाही, आपला सिम्पल वेमध्ये घेतलं आहे, एवढं काही त्या गोष्टीला जोर नाही दिला आहे की बाबा असंच की मूवीज त्याच्यावर बेस्ड आहे पूर्ण, की जेंडर चेंजवाली मूवी आहे तुम्ही बघा, त्याच टॉपिकशी रिलेटेड नाही आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे एंटरटेनमेंट आहे आणि इमोशनल व्हाल तुम्ही. आणि हे सगळे आहेत हे कळल्यावर तुला अजून छान वाटलं का? आणि बरेच शेड्स आहेत मूवीमध्ये, त्यामुळे ते सगळे एकत्र केल्यावर मला वाटलं की हा काहीतरी चांगला टॉपिक आहे आणि खूप भारी वेनी ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मला आवडली गोष्ट. आणि सबीर, आता बॅक टू यू ऑफकोर्स द कॅप्टन, की पहिलं एकतर मराठीत हे धाडस करणं, पण मला असं वाटतं की मराठी प्रेक्षक उलट जास्त या सगळ्याच वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटसाठी तयार असणारा एक सुज्ञ प्रेक्षक आहे. त्यामुळे बरं झालं की ही कन्सेप्ट तुम्ही मराठीत एकतर आधी आणली आहेत आणि मग ह्या सगळ्यांना एकत्र आणणं, म्हणजे हे सगळेच मातब्बर अफाट ताकदीचे ॲक्टर आहेत सगळेच. त्यामुळे हे सगळं कसं तुम्ही बांधलं म्हणजे just kept happening. First, पहिलं गिरीश sir happened. Then Girish sir said, माझा प्लेला बघायला ये. तर प्ले बघितला मी, फुल होल बॉडी मसाज, आणि त्यांचं केमिस्ट्री बघितलं. आय सेड सर ही इज व्हेरी गुड. हो ही इज व्हेरी गुड. इन माय माइंड श्रीकांत सर आय ऑलवेज थॉट एज नेगेटिव्ह. But when I saw their chemistry and very lovable chemistry, I said, no, फार चांगला माणूस आहे, he's very nice. So then he came on board. I met him, he came on board. Then big, yes, big. हे कसं झालं? हे casting कसं झालं? हे casting खूप शोधलं आम्ही. We met lot of actors, many of them were worried. आणि then राजश्रीला बघितला मी कारमध्ये असं, आणि आय टोल्ड गिरीश सर की व्हॉट डू यू थिंक ऑफ इट? इज व्हेरी गुड, सुपर ॲक्ट्रेस. आय से या शी इज सुपर, टेरिफिक. त्यांनी मेट हर, शी हॅड हर क्वेश्चन्स की असं कसं. पण यु नो हर क्वेश्चन्स वर टू द स्क्रिप्ट एंड टू द कैरेक्टर. शी वॉजंट वरिड अबाउट, उनके जो सवाल थे वो स्क्रिप्ट के साथ थे, वो कैरेक्टर के साथ थे.
उनको इमेज का नहीं था वो, तो वैसा कि अभी बहुत एक्टर ऐसे सोचेंगे अरे मैं ऐसे करूँगा फिर तो ऐसा हो जाएगा, ऐसा हो जाएगा, नहीं, वो खाली अपना रोल देख रहे थे, कैरेक्टर समझ रहे थे, ओके ये कैरेक्टर ऐसा क्यों है, ये ऐसा क्यों, वो ऐसा क्यों रिएक्ट करता है, ऐसे क्यों रिएक्ट, उनके सारे सवाल वैसे थे एंड ऑल द राइट क्वेश्चन. सो आई थिंक जैसे जैसे वो कन्विंस हुई कि ओके हम लोग का थोड़ा वेवलेंथ मैच हो सकता है, सो शी केम ऑन बोर्ड एंड आई थिंक वेरी ब्रेव एक्टर, वेरी फियर्स परफॉर्मर. सो आई थिंक So तुमचं कास्टिंग परफेक्ट झाल्यामुळे नंतर तुम्ही निवांत करेक्ट होतात. करेक्ट कास्टिंग आणि देविका, वाय शुड आय फॉरगेट देविका. देविका ॲक्च्युली देविका मॅम वॉज द सेकंड पर्सन आफ्टर हिम. I spoke to him and he suggested to Devika बरोबर बोल. So I called her up and she said script पाठव and she read the script. She said मला खूप आवडलं, मी करणार, I love it, मी करणार. So I said चला. Then it took time because we were still working on the script. Another 2 years went past. मध्ये बोल कधीपासून कन्सेप्ट डोक्यात होती? 2019-20 पासून. हां, आम्ही आमचं शो 21मध्ये संपलं होतं. हां, आमचं शो 21मध्ये संपलं होतं आणि सिन्स देन वी बीन इन टच रायटिंग आणि आय थिंक 21मध्येच देविकाजी पण आली होती आणि 2 वर्ष लागले आणि शी केप्ट सेइंग की नाही तू वेन एव्हर यू डू आय एम ऑन, तू कधी पण करे, मी आहे, डोंट वरी. So या सगळ्यांनीच तुमच्यावर ठेवलेला विश्वास जास्त महत्वाचा होता. द ट्रस्ट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. Yes, it was. And I'm thankful because of all these fantastic actors, तुम्ही हे फिल्म बघतात. इसलिए इतना अच्छा बना वो. मी एकदा गिरीशकडे येते की पिफला खूप अमेझिंग रिस्पॉन्स मिळाला होता. काल काही स्क्रीनिंग झाले त्याच्यातही खूप छान रिस्पॉन्स. तुम्हीच शेअर करा थोडं की रिस्पॉन्स कसा मिळतोय तुम्हाला आणि काय. नाही, खरंच आश्चर्यकारक रिस्पॉन्स होता. म्हणजे माझा स्वतःचा स्वभाव, म्हणजे मी प्रेक्षक म्हणून पहिल्यांदा जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा काही एक ॲप्रिहेन्शन्स होती मनात की बाबा, कारण समीर तिवारींना तो सिनेमा मुख्य धारेतला करायचा होता, कमर्शियल, आणि त्या कमर्शियल चित्रपटाच्या धाटणीबद्दल मला काही कळत नाही एका परीनं. माझ्या दृष्टीने चित्रपट वेगळ्या पद्धतीने मी पाहणारा किंवा कन्सिव्ह करणारा माणूस आहे. तर त्यामुळे माझ्या मनामध्ये थोड्याशा शंका होत्या. पण जेव्हा पिफमध्ये तो पहिल्यांदा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये चित्रपट जेव्हा एक तर तो सिलेक्ट झाला, तिथेच मला जरा हायसं वाटलं, अरे म्हणजे काहीतरी गंमत आहे ह्याच्यात. आणि मग तो जो पाहिला चित्रपट तेव्हा माणूस म्हणून त्या चित्रपटाने मी त्यात काम करतोय का नाही हे विसरायला झालं आणि त्यातला भाव माझ्यापर्यंत पोचला. आणि हे खूप मोठं यश आहे, म्हणजे हे सहजासहजी साध्य होत नाही. आणि त्याच्या पाठीमागे एकच असावं लागतं की मला काही येतं आहे असं म्हणून दाखवण्यापेक्षा अरे हे किती सुंदर आहे हे पहा असं म्हणून ते दाखवणं. तर ते समीर तिवारींनी फार सुंदर चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही जे कोण प्रेक्षक होते तर ते सगळे मिळून एक विचाराने जणू काही, म्हणजे ते सगळेजणं काय म्हणूया आतून हललेले, थोडेसे गहिवरलेले आणि त्यांच्यात एक प्रेमाचा उमाळा आलेला, अशा अवस्थेमध्ये ते बाहेर आले सगळे. तर जे तू अनुभवलेलं, हां, म्हणजे मी खोटं नाही बोलत आहे, ही आमच्या मैत्रिणींनी पण ते अनुभवलेलं आहे आणि कोणी सगळेजण ते अनुभवतात. इंटरव्ह्यू करते. तर सांगायचं कारण म्हणजे हे सहजासहजी नाही साध्य होत आणि ते त्यांनी केलं साध्य. कारण संकलकांनी आमच्या खूप काम केलं त्याच्यावरती, साऊंडच्या बद्दल मग काम केलं, संगीत फार निगुतीनं त्यांनी केलं आणि त्या सगळ्याबद्दल त्यांचा विचार होता, स्वतंत्र विचार होता, संगीताविषयक ह्याच्याविषयक. काही वेळा आमची मतमतांतरं झाली पण तरीसुद्धा त्यांनी त्यांचा फोकस हालू दिला नाही. आणि त्याचं सगळ्याचं फळ आहे, यू नीड टू हॅव अ वंडरफुल कॅप्टन, देन ओनली द शिप ॲक्च्युली सेल्स थ्रू. तर तसं झालेलं आहे या चित्रपटाबाबत. तूही शेअर कर तुझ्या काही प्रतिक्रिया किंवा आत्ता पण काही स्क्रीनिंग होत आहे त्यातल्या प्रतिक्रिया, कारण उद्यापर्यंत ज्या येत असतील त्या जास्त युनिक प्रतिक्रिया असतील, त्या कशा होत्या? हो, ते ऐकून तुला कसं वाटतं? नाही, पिफमध्ये तर सर्वात पहिले पिफमध्ये जेव्हा बघितली खूप चांगला प्रतिसाद होता. इनफॅक्ट तुझा किती एकदम ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स होता. माझ्या बहिणींनी बघितला त्यामुळे त्यांना पण खूप आवडलं. म्हणलं नाही, खूप म्हणजे
ते तेच म्हणाले की म्हणजे तू एवढं काही करू शकतेस हे आम्हाला कधी जाणवलंच नाही. म्हटलं अरे माहीत नाही आता, आणि कधी कधी मलाही माहिती नाही की काय आहे ते वेगळं, असं काही नाही आहे. म्हणजे इट्स जस्ट अ जर्नी आय एम गोईंग थ्रू, आणि आय फील की मी ज्या जर्नीमध्ये आहे, ज्या कॅरेक्टरच्या याच्यामध्ये आहे, मला ते फक्त ते एन्जॉय करायचं आहे आणि जी जर्नी त्या कॅरेक्टरची आहे त्याच्यामध्ये जगायचं आहे. तर खूप चांगला होता, तिकडेही होता. कालच्या स्क्रीनिंगमध्ये सुद्धा बरेच माझे फिल्म मेकर फ्रेंड जे बरेच हिंदी कलाकारही हिंदी होते. हिंदी मध्ये मेजर काम करतात. पण तेच ना की हे आपण म्हणतोय की ही मराठी फिल्म आहे, अगदी म्हणजे आय एम व्हेरी प्राऊड दॅट इट्स अ मराठी, पण इट्स बियॉन्ड दॅट. की याच्यामध्ये सबटायटल्स इज लाईक दी गॉड. त्यामुळे आणि त्यानुसार असं झालं ना की बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की एक अर्ध्या पाऊण तासानंतर आम्हाला सबटायटल बघायची पण गरज नाही पडली. आम्हाला तो सिनेमा त्यामध्ये कळत गेला, त्या भावांमध्ये ते हे झाले. त्यामुळे तसा त्यांना काही हे नाही झालं. आणि अर्षद वारसी काय म्हणला? अर्षद वारसी सगळेच खूप छान. म्हणजे इवन माझी मैत्रीण म्हणजे आता देवशिष मखीजा जे जोरमचे आणि आजीचे डिरेक्टर आहे, आरती कडव जी मिसेस आणि याची आहे, बिजॉय नांबियार, आणि बरेच असे डिरेक्टर्स आले होते. आणि त्यांनी अतिशय म्हणजे सॉबिंग आणि मूविंग अशा पद्धतीने रिस्पॉन्स दिला आणि शेअर केलं. मला थोडंसं मला नर्वसनेस होता तसा, की माझे जे मित्र आहेत जे इंडिपेंडन्स सिनेमामध्ये अगदी हार्डकोअरमध्ये, इवन रोहन कानवडे आपला सबरबोंडा किंवा ऑनिर असेल, तर हे सगळे आणि त्यांची रिॲक्शन बघून माय गॉड, आय वॉज सो हॅपी की की अरे वा, इट्स रीचिंग टू लाईक एव्हरी अदर स्पेसेस. राजश्री, तू एक फायटर आहेसच आणि मला आत्ता राहवत नाही आहे हा प्रश्न विचारायचा आहे. ऑलरेडी तुझा एक संघर्ष चालू आहे आणि तोही तू अतिशय कमालीने हँडल करतेस, आणि त्याच्यात हे सगळं मिळणारं कौतुक, हे सगळंच तुझ्यासाठी आत्ता काय आहे ते प्लीज मनापासून शेअर कर अगदी, आणि मग आपण थांबू. काही नाही, मी ॲक्च्युली जास्त विचार नाही करत आहे त्या बाबतीमध्ये, कारण हा एक इनविजिबल डीमन आहे जो दृश्य आहे कुठेतरी माझ्या ह्याच्यामध्ये, आणि त्याला मी तसंच अदृश्यच ठेवायचं आहे मला. कारण आपण त्याला जेवढं आपण उकरून काढू तो तेवढा जास्त वाढेल. आणि माझ्या डॉक्टरनी मला सांगितलं आहे हॅपी हॉर्मोन्स आणि गुड फूड. त्यामुळे माझे हॅपी हॉर्मोन्स जे असेल ते काम आहे माझ्यासाठी. माझी सर्जरी आणि ट्रीटमेंट हे सगळं झाल्यानंतर मी इमिजिएटली कामाला लागले आणि मला खूप मजा येते. ऑफकोर्स काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे आणि हे प्रत्येकाला आहे. आणि म्हणून मी प्रत्येक वेळा मी हेच म्हणते की हे नॉर्मलाइज करणं खूप गरजेचं आहे. असं नाही आहे की अरे हे काय झालं है ना. कॅन्सर हा बिग सी वर्ड हा लोकांनी इतका असा भीतीदायक करून ठेवलेला आहे की त्यामुळे लोकांना असं वाटतं माहीत नाही काय झालं आहे म्हणून. तर बरेच असे आणखीन आजार आहे ज्याच्याने तर ते जास्त इनफॅक्ट अवघड आहे. हा तरी असा आजार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही करायला आणि खूप व्यवस्थित करायला तुम्हाला यू गेट चान्सेस टू डू दॅट. त्यामुळे मला असं वाटतं की काही नाही, इट्स गुड. आय थिंक इट्स अ फाईट. तू काय आय थिंक काम इज ॲब्सोल्युटली. आय थिंक इंडिपेंडंट सिनेमामध्ये इतकं काही चांगलं काम घडतं आहे आणि बरेच असे चांगले यंग डिरेक्टर्स आहे whose vision is so beautiful आणि डिफरंट दॅन वॉट दे हॅव डन. आणि बरेच असे लोक आहे जे फॉर्म्युलामधून बाहेर पडतात. बरेच असे ॲक्टर्स आहे जे आता त्या इगोमधून बाहेर येऊन लाईक एकत्र मिळून काम करण्याच्या याच्यामध्ये आहे. त्यामुळे बरंच बदलत आहे. थोडंसं स्लो आहे पण बदलतं आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या भारतीय सिनेमामध्ये जर बघितलं तर खूप काही असं आहे जे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. फक्त तेवढी एक जोड प्रोड्युसर्स आणि बाकी प्लॅटफॉर्म आणि इथून मिळाली मीडिया सगळं चालू आहे व्यवस्थित अगदी फुल अगदी. हो 100%. मला वाटतं
म्हणजे पाणी पित राहणं हे मला वाटतं सगळ्यांनीच करावं. कारण तर ते तुझं आवडतं आहे आणि सिनेमा हे तुझं जल आहे मला असं अगदी हो, वाटतंय. म्हणजे ते It's your सिनेमा oxygen, right? ॲब्सोल्युटली मला असं वाटतं की मी आय एम द हॅपीएस्ट ऑन सेट. म्हणजे मी रेडिएशन झाल्यानंतर मी इमिजिएटली एक शॉर्ट फिल्म केली गुरुदत्तची जी ग्रँड डॉटर आहे तिच्यासोबत, आणि आम्ही गुरुदत्तच्या घरामध्ये आम्ही शूट करत होतो आणि मी तिथे एक सीन करते, तिथे ती म्हणाली की इथे प्यासा या इथे लिहिलेली आहे आणि मला असं वाटलं की वा, म्हणजे मी या ज्या संघर्षामधून मी बाहेर येऊन मी जिथे मी सुरुवात केलेली आहे, जिथे उभी आहे, ते प्यासा लिहिलेलं आहे. त्यामुळे मला असं खूप भारी वाटत होतं. 15 येस, थँक्यू.